महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या योजनेच्या अंतर्गत महत्त्वपूर्ण आपल्या चॅनेलवरती अपडेट देतच असतो। पण 1 एप्रिल 2026 पासून सरकारने काही नवीन नियम लागू केले असून हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे आपण देखील आपले चॅनेल काम करत असतो। तर ही योजना काय आहे, चला तर मग बघू। मॅनेजरच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची फेस केवायसी करणे देखील अनिवार्य केलेले असून हे सर्वात महत्त्वाची बाब आहे। त्याचबरोबर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ह्यामध्ये सरकारने देखील आणले असून ते देखील केवायसी करणं किंवा फेस घेणं आणि तुम्ही ज्या ठिकाणी वर्क करताय किंवा ज्या ठिकाणी शासनाचं काम करत असाल किंवा इतर काही काम करत असाल, जर तुमचं पंचिंग किंवा आपण जे बोलतो की हजेरी, त्यासाठी देखील सरकारने फेस स्कॅन करण्यासाठी ही केवायसी काढली असून ह्या सर्व लागू होणार आहेत। तर याच्याच आधारित सरकारने NMMS हे ॲप्लिकेशन अनिवार्य केले असून हे सर्वच कर्मचाऱ्यांना वापरणे गरजेचं असून त्यांचे फेस किंवा त्यांचं पंचिंग फेसवरतीच होणार आहे। यामुळे मजुरांना कामाच्या ठिकाणी हजर राहून तुमचे फेस स्कॅन करणं अनिवार्य केलेले असून ही सरकारची नवीन नियमावली किंवा नवीन अपडेट देखील आणलेले आहे, ज्यामुळे बनावट मजुरी टाळावी आणि वेळेवर सर्वच कर्मचाऱ्यांना पगार मिळावेत ह्यासाठी देखील सरकारने ही चालू केली असून हजेरी प्रक्रिया देखील मजुरांनी कामाच्या ठिकाणी मोबाईल ॲपद्वारे चेहरा दाखवणे देखील गरजेचे असून त्याच्याच नंतर तुमची हजेरी देखील किंवा फेस स्कॅन झाल्याच्या नंतरच तुम्हाला ह्या सर्व कामाचा लाभ मिळणार असून मजुरांची ओळख पटवून कामाच्या पारदर्शकतेची वाढ देखील वेळेवर मंजुरी आणि बोगस कामगार देखील रोखणे ह्यासाठी आहे। 2025-26 मनरेगाच्या अंतर्गत याचा फायदा सर्वच मजुरांना देखील असून ह्यामध्ये तुमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती देखील तुम्हाला काम मिळू शकते, ज्यामध्ये फक्त तुम्हाला सरकारचे काही नियम अटी लागू असून ते तुम्हाला पाळणे अनिवार्य आहे। जर तुम्ही त्यात काय चुकीचं केलं असेल किंवा तुम्ही जर बनावट काही गोष्टी करायला गेला तर सरकार यामध्ये व्हेरीफाय किंवा काहीच करता येणार नाही। तर तुम्हाला फेस देखील तुमचे लावणे गरजेचं आहे। त्याच्याच नंतर तुम्हाला कामाचा मोबदला देखील मिळणार असून सरकारची ही नवीन कामामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना किंवा ह्या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा त्यासाठीच ही सरकारने काढले असून या योजनेचा लाभ फेसद्वारे पंचिंग होणार असून तर सर्वच गव्हर्नमेंटची कामे किंवा इतर देखील कामे असतील तर अशा पद्धतीने होतील। त्याच्याचबरोबर मोबदला किंवा ह्या तुम्ही काम केलेल्याचा लाभ तुम्हाला लवकरच मिळून जाईल किंवा काहीच ह्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही। तुम्हाला केवायसी करणं देखील ह्यामध्ये गरजेचं असून तुम्ही लवकरात लवकर करा। त्याच्याच नंतर मोबाईल ॲपद्वारे तुम्ही तुमचे फेस स्कॅन करून तुमची हजेरी देखील लावा आणि त्याच्याच नंतर तुम्हाला हे सर्व लाभ भेटतील। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।